तर रोज ना कामानिमित्त माझं भरपूर महिलांसोबत बोलणं जे असेल ना तर ते होत असतं. आणि यामध्ये काही महिला अशा असतात की ज्यांच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह वाइब्स असतात, ठीक आहे. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असतील ते मला प्रॉब्लेम्सही सांगतात, पण खूप पॉझिटिव्ह असतात. म्हणजे करिअर वाईज असेल, त्यांच्या भविष्यासाठी असेल, खूप पॉझिटिव्हली विचार करतात. आणि त्यामुळे नक्कीच त्या त्यांच्या लाईफमध्ये पुढे जात राहतात, ठीक आहे. अगदी फास्ट नाही, पण त्या पुढे जात राहतात. आणि दुसरी कॅटेगरी अशा महिलांची असते ज्या की सतत नकारात्मक विचार करत असतात, की हे माझ्यासोबत होतंय, माझी परिस्थितीच अशी आहे, माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, किंवा मला कोण समजून घेत नाही, मला कोण सपोर्ट करत नाही. तर काही महिला तर इतक्या निगेटिव्ह फेज मधून जातात ना, की म्हणजे त्यांच्या समोर जरी तुम्ही कितीही अपॉर्च्युनिटीज दिल्या, कितीही संधी दिली, तरी त्यांना काहीच नाही. त्या फक्त आणि फक्त त्यांच्या आयुष्यामधून फक्त आणि फक्त तक्रार जी असेल ना तर त्याच करत राहतात. तर मला माझ्या या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, की आयुष्य प्रत्येकाचं सेम असतं, ठीक आहे. माझ्याकडे जे 24 तास आहेत तर तेच तुमच्याकडे आहेत, आणि तेच इतर लोकांकडे आहेत, आणि मोठ्या लोकांकडेही तेच 24 तास आहेत. पण आपल्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात ना तर ते सगळ्यांच्या लाईफमध्ये ओव्हरऑल प्रॉब्लेम सेम असतात. पण त्या 24 तासाचं आपण कसं सोनं करतो, आपल्याला एक्स्ट्रा जो मिळालेला वेळ असतो ना तर तो आपण कसा युटिलाइज करतो, आपल्या विचारांवरती अवलंबून राहतं, ठीक आहे. जसं की आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देते, खूप सुंदर उदाहरण देते. आता बघा, सपोज माझी 3 मुलं आहेत, ठीक आहे. तर मला दिवसभरामध्ये बिलकुल म्हणजे असं 9 to 5 ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एकदा कामाला बसलं की कामच करत राहायचं, तर तसा मला वेळ मिळत नाही. तर मला कधी अर्धा तास मिळतो, त्यानंतर पुन्हा 2 तास मुलं घेऊन बसावं लागतं, मग त्यानंतर परत थोडा वेळ, तर असा थोडा वेळ जो असेल ना तर तो मला मिळत राहतो. तर माझ्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, ठीक आहे. तर मी स्वतःला खूप ग्रेटफुल समजते. अ, तो मी एक हे ग्रॅटिट्यूड माझं आहे, की मला माझ्या घरातून काम करायला मिळतं, ठीक आहे. ऍटलिस्ट मला माझ्या घरातून काम करायला मिळतं, मला माझ्या 3 मुलांना घेऊन काम करायला मिळतं, ठीक आहे. तर हा माझा विचार आहे, ठीक आहे. माझ्या परिस्थितीबद्दलचा हा माझा विचार आहे, मी पॉझिटिव्ह विचार करते. पण कदाचित अशा भरपूर महिला आहेत ज्या की माझ्यासारख्या सेम फेज मधून जातात, आणि त्या काय विचार करतात, की घरामध्ये मुलं आहेत, काय काम करू देत नाहीत, आणि मला कोण समजून घेत नाही, किंवा मला पण माझं करिअर करायचं आहे, मग मी कधी करू, कसं करू. आणि इतक्या त्या निगेटिव्ह फेज मध्ये जातात ना, की जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मेन सोल्युशन फाइंड करायचं त्या विसरून जातात. म्हणजे तुम्ही काय करू शकताय, की आता बघा तुमच्याकडे 2 तास असते, मग त्या 2 तासामध्ये तुम्ही काय करू शकताय, तर या गोष्टी तुम्ही कुठेतरी प्रॉब्लेमवरचं जे काही सोल्युशन असेल ना तर ते फाइंड आउट करण्यामध्ये तुम्हाला घालवायचं आहे, ठीक आहे. तर मोस्टली आपल्या महिलांना भरपूर गोष्टींचं टेन्शन असतं, मला माहिती आहे. म्हणजे फॅमिलीचं टेन्शन, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून जेवणाला काय बनवायचं आहे, सगळे घरातल्या लोकांचे मूड स्विंग्स, या सगळ्या गोष्टी असतील. परत पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल अडचणी असतात, तर त्या सुद्धा आपण बॅलन्स करत असतो. तर देवाने आपल्याला इतक्या कॅपेबल बनवलेलं आहे, की सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करू शकता, बॅलन्स करू शकता. मग तुम्ही तुमच्या लाईफकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन असेल, ठीक आहे, जो काही दृष्टिकोन असेल, तर तो का नाही चेंज करू शकत. तर फक्त एकच गोष्ट आहे, जर आपण आपला दृष्टिकोन चेंज केलात ना तर लाईफ मधल्या भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या, मी असं नाही म्हणत की सॉल्व्ह होतील, पण भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या आपल्यासाठी सोपे होतात. तर हा जो बदल आहे की चेंज करायचे, विचार चेंज करायचे, तर हा आपल्या स्वतःमधून चालू होतो. आता त्याच्यासाठी काय काय करायचं, तर मी तुम्हाला लास्टला टोटल 5 पॉईंट्स जे असतील तर ते सांगणार आहे. तर त्याची एक असाइनमेंट म्हणून कन्सिडर करा, आणि त्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्हाला डेली करायच्याच आहेत, ठीक आहे. तर मोस्टली महिलांना सतत म्हणजे कंप्लेंट करत असतात, की मला हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, किंवा मला हे चालू करायचं, युट्यूब चॅनल चालू करायचं आहे, पण माझ्याकडे टूल्स नाही आहेत. भरपूर कंप्लेंट करतात. पण बघा, अशा पण भरपूर महिला आहेत ज्या घरातल्या साध्या फोनवरून रेकॉर्डिंग करतात, आणि आता त्यांची युट्यूबला लाखो फॉलोअर्स आहेत. म्हणजे इनफॅक्ट माझ्याकडे तर, मला माझ्या माहितीतले तर असे भरपूर लोक आहेत जे की अगदी सुरुवातीला पत्र्याच्या घरामध्ये राहायचे, अगदी काहीच नव्हतं त्यांच्याकडे, पण आता ते छान घर घेऊन मस्त राहतात, कारण त्यांच्या लाईफकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता ना तो चांगला होता, म्हणजेच पॉझिटिव्ह होता, आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अचीव्ह करायचं होतं, आणि त्यासाठी त्यांनी कंप्लेंट्स केले नाहीत त्यांच्या परिस्थितीवरती, तर सोल्युशन्स जे काही असतील ना तर ते फाइंड आउट करायला चालू केले. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे एक्सेप्ट करा, ठीक आहे. जे कंडिशन्स तुमचे आहेत तर ते एक्सेप्ट करा, आणि त्या अकॉर्डिंगली मग काय प्लॅन्स तुम्हाला वर्कआउट करता येतील ना तर ते थोडेसे
ट्राय करा. आता पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे रियालिटी एक्सेप्ट करणं नाही, असं नाही होत. ठीक आहे, म्हणजे काहीतरी नकारात्मक आहे किंवा आपल्या लाईफमध्ये खरंच खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण आपण पॉझिटिव्हली विचार करतोय म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतोय तर तो आपण दुर्लक्ष करतोय असं होत नाही. तर त्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह कसं करायचं, तर त्यासाठी आपण सकारात्मक जे काही सोल्युशन्स जे असतील ना, तर ते आपण तिकडे आणू शकतो आणि त्यामुळे मेजर इम्पॅक्ट जो असेल ना, तर तो होऊ शकतो. ठीक आहे, तर अडचण प्रत्येकालाच असते, अडचण तर सगळ्यांनाच असते, पण इथे मी काय करू शकते किंवा इथे मी काय करू शकतो, तर हे समजून घेतलं आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन्स बनवले ना, तर खूप जास्त बेटर राहतं. ठीक आहे, तर माझ्यासाठी वेळ नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काही उदाहरण देते की माझ्यासाठी वेळ नाही आहे. भरपूर लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, पण दिवसातून 10-20 मिनिटं तर तुम्हाला मिळतात. तुम्हाला जे काही करायचं असेल, ठीक आहे, दिवसातून 10-20 मिनिटं तर मिळतात. आता दिवसातून तुम्ही 10-10 मिनिटं काम करते, मग बघा महिन्याला, ठीक आहे, महिन्याचे रोजचे 10-10 मिनिटं म्हणजे पूर्ण महिनाभर तुमच्याकडे किती वेळ झाला, पूर्ण वर्षभर तुमच्याकडे किती वेळ झाला. म्हणजे कदाचित काही लोक काही गोष्टी एका महिन्यामध्ये करतायत, 2 महिन्यामध्ये करतायत. मग तुम्ही जर नकारात्मक विचार करत बसला तर तुम्ही काहीच करणार नाही आहात. त्यापेक्षा जसं तुमचं लाईफ आहे त्या अकॉर्डिंगली थोड्या गोष्टी जर तुम्ही करत गेलात, तर मग तुम्हाला मी म्हणते नाही तुम्हाला जमणार, एका महिन्यामध्ये नाही जमणार, 2 महिन्यामध्ये नाही जमणार, पण 1 वर्षाने तरी जमेल ना. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मागे वळून बघाल तर त्यावेळी तुम्हाला वाटेल की येस, मी काहीतरी अचीव्ह केलेला आहे. आणि हा बदल जो आहे तर तो फक्त आणि फक्त तुमच्या विचारांवरती जो असेल ना, तर तो अवलंबून असतो. म्हणजे मी प्रयत्न करेन, ठीक आहे, असं 100% गॅरंटी नाही आहे की या गोष्टी वर्कआउट करतील, पण मी प्रयत्न करेन. काही नाही करण्यापेक्षा प्रयत्न केलेले कधीही उत्तम असतात. आणि जे प्रयत्न तुम्ही करताय ना, तर ते प्रॉपर प्लॅन करून नक्कीच करा. त्याचसोबत मी तुम्हाला आज माइंडसेट तुमचा बदलण्यासाठी, म्हणजेच तुमचे विचार बदलण्यासाठी काही 5 गोष्टी ज्या असतील ना, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल स्वतःसोबत बोला. आरशामध्ये, जे काही आता दिवसभरामध्ये तर असा खूप वेळ असतो की आपण आरशामध्ये स्वतःसोबत बोलू शकतो. ज्या गोष्टी आपण अगदी आपल्या मैत्रिणीला देखील सांगू शकत नाही ना, तर त्या गोष्टी आपण स्वतःला सांगू शकतो. ठीक आहे, आणि स्वतः सोबत बोलताना नेहमीच स्वतःबद्दल सकारात्मक बोला. माझ्या लाईफमध्ये आता प्रॉब्लेम्स आहेत, मी असं नाही म्हणत की प्रॉब्लेम्स नाही आहेत, पण ते प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकते. ठीक आहे, वेगळे वेगळे सॉल्युशन्स जे असतील तर ते मी आणू शकते. तर अशा पद्धतीने सकारात्मक ज्या ज्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला तुमच्यासोबत बोलायचा. सेकंड गोष्ट तुम्हाला करायची आहे, जी की भरपूर महिला करतात, ती म्हणजे कंपॅरिझन थांबवा. स्वतःच्या लाईफचं इतरांच्या लाईफ सोबत कम्पेअर करणं जे आहे तर ते खूप जास्त घातक असू शकतं. तर कम्पेअर करा, पण हेल्दी कंपॅरिझन करा. ठीक आहे, पण सतत ते कंपॅरिझन करून जर तुम्हाला डिप्रेशन येतंय, निगेटिव्ह थॉट्स येत आहेत की ही व्यक्ती इतकी मोठी झाली आहे, ही व्यक्ती करू शकते तर मी का नाही करू शकत, मला काहीच नाही जमत, जर हे तुमच्या मनामध्ये कुठेतरी तयार झालं ना, विचारांचा नकारात्मकपणा, तर नक्कीच खूप डेंजर असू शकतो तुमच्यासाठी. तर त्यामुळे ती व्यक्ती करते तर त्याच्या लाईफमध्ये कदाचित वेगळे सर्कमस्टन्सेस असू शकतात आणि तुमच्या लाईफमध्ये वेगळे सर्कमस्टन्सेस असू शकतात. त्यामुळे ती व्यक्ती करते ना, तर छान आहे, इतरांना अप्रिशिएट करा की छान आहे आणि मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये मला जे आवडतं तर त्या पद्धतीने मी जे काम असेल तर ते करणार आहे. पण कंपॅरिझन जे असेल ना, तर ते अजिबात करू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज ग्रॅटिट्यूड हॅबिट. आता ग्रॅटिट्यूड हॅबिट म्हणजे काय, की आपल्यासोबत रोज 3 अशा कोणत्याही गोष्टी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या. अशा पद्धतीची एखादी नोटबुक ठेवायची, मोठी घ्या आणि त्याच्यामध्ये तुमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये कोणत्या कोणत्या 3 चांगल्या गोष्टी झाल्या तर त्या लिहून ठेवा. तुमचे फॅमिली मेंबर्स मधले कोणी तुम्हाला छान सरप्राईज दिलं किंवा कोणी तुमच्यासोबत चांगलं वागलं तर त्या असतील, किंवा तुम्हाला काही तुम्ही अचीव्ह केलं, काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळाल्या तर त्या गोष्टी असतील, तर त्या तुमच्या बुकमध्ये तुम्हाला लिहून ठेवायच्या. डेली 3 गोष्टी तुम्हाला शोधायच्याच आहेत, कारण तुमच्या लाईफमध्ये भरपूर चांगल्या गोष्टी होत असतात पण तुम्ही त्या कधी शोधत नाही आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही कधी विचारच करत नाही. त्यामुळे कंपल्सरी डेली 3 पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या तुम्हाला रोज लिहून ठेवायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा म्हणजे स्मॉल ऍक्शन घ्या. सतत परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा, जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडा जो काही बदल असेल ना, तर तो भविष्यामध्ये मोठा बदल जो असेल ना, तर तो घडवू शकतो. त्यामुळे कदाचित आज तुमच्याकडे वेळ नसेल, आज तुम्हाला कोणी सपोर्ट करत नाही आहे, पण जर तुम्ही स्वतःला थोडा वेळ दिलात आणि पॉझिटिव्हली जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात की नाही, मी ह्या वेळेमध्ये थोडा वेळ माझ्याकडे आहे, पण जे काम मला 1 महिन्यामध्ये करायचं तर कदाचित मला 6 महिने लागतील, कदाचित मला 1 वर्ष लागेल, पण मी ते करेन. आणि त्यासाठीची जी काही सुरुवात असेल, ठीक आहे, जी काही ऍक्शन घ्यायची असेल ना, तर ती आजच घ्या आणि रोज थोडं जे असेल ना, तर ते ग्रोथ करत चला.
त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज पॉझिटिव्ह कॉन्टेंट कंझ्युम करा, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आपल्यापैकी भरपूर जणांना स्पेशली डेली ब्लॉग्स आपण बघत असतो, पिक्चर आपण बघतो किंवा सिरियल आपण बघतो, याने असं केलं त्याने तसं केलं, मग त्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. तर त्याच्यापेक्षा युट्यूब वरती असेल किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती असेल, जे काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात किंवा एज्युकेशनल कॉन्टेंट जो काय असेल ना, तर तो जास्तीत जास्त कंझ्युम करा. आणि या गोष्टी कधी पॉसिबल होतील, ज्यावेळी तुमचे डिस्ट्रॅक्शन्स जे असतील ना, तर ते कमी होतील. डिस्ट्रॅक्शन्स कमी कधी होतील, ज्यावेळी तुमचा एखादा गोल असेल की मला या महिन्यामध्ये हे करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, हा विचार घेऊन ज्यावेळी तुम्ही पुढे जाताय, तर त्यावेळी नक्कीच ऑटोमॅटिकली जे काही परिस्थिती असेल ना, तर ती चेंज करण्यामध्ये तुम्हाला थोडंफार सोयीस्कर जातं आणि सोपं जातं. त्यामुळे नक्कीच जो काही कंटेंट तुम्ही कंझ्युम करताय ना, तर तो पॉझिटिव्हच असायला हवा. रोज स्वतःसाठी 10-10 मिनिटं काढा. स्वतःसोबत तो रोज 10 मिनिटं का असेना, पण आरशामध्ये छान पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जे असेल ना, तर ते करायला चालू करा. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला असं काहीच मेजर बदल वाटणार नाही, म्हणजे पहिले एक 4-5 दिवस तुम्हाला काहीच बदल वाटणार नाही. पण जसं 1 महिना होईल किंवा जसं 2 महिने होतील, तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स यायला तयार होतो. एक पॉझिटिव्ह वाइब्स तुमच्यामध्ये जे असतील ना, तर ते तयारी जे असतील ना, तर ते व्हायला चालू होतात. ठीक आहे, तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे किंवा इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की लाईफमध्ये प्रत्येकाच्या अप्स आणि डाऊन्स असतातच, पण आपण त्याकडे कशा पद्धतीने बघतो, आपण कशा पद्धतीने विचार करतो, तर त्याच्यावर ते डिपेंड करतं. तर पॉझिटिव्ह विचार करण्यामुळे आपली परिस्थिती जी काही आहे तर ती लगेचच सुधारणार नाही आहे, पण परिस्थिती सुधारण्यामध्ये मदत होणार आहे. ठीक आहे, हळूहळू ज्या असतील ना गोष्टी, तर त्या तुमच्यासाठी पॉसिबल होत जाणार आहेत. तर एक छोटा निर्णय तुम्हाला आजच घ्यायचा आहे की स्वतःसोबत नेहमीच पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि आपले जे काही विचार असतील ना, तर ते आपल्याला पॉझिटिव्ह करायचे आहेत. इतरांना नावं ठेवायची नाहीत. कोणालाही कुठल्याही मैत्रिणीला कॉल करून किंवा कोणत्याही तुमच्या नेबर सोबत एकमेकांची चुगली ज्याला आपण बोलतो, गॉसिप्स आपण ज्याला बोलतो, तर त्या करायच नाहीत. इन्स्टेड तो जो वेळ असेल तर तो तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी जो असेल ना, तर तो नक्कीच वापरू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्कीच सांगा आणि तुमचं पॉझिटिव्ह विचारांबद्दल, पॉझिटिव्ह थॉट्स बद्दल तुमचं काय मत आहे, तर ते देखील मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर आपल्या या चॅनलवरती इथून पुढे अशाच प्रकारचे स्पेशली महिलांच्या लाईफला टार्गेट करून जे काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावरचे जे काही सॉल्युशन्स असतात, तर तेही मी तुम्हाला या चॅनलवरती जो काही कॉन्टेंट असेल ना, तर तो प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना, ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी असेल तर ती तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. Thank you so much for watching. Keep supporting. Bye.